शिव बरं का मंडळी, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, मावशी मागच्या वर्षी माझं लग्न झालंय. यातलं आलतं की वडराड, तुमच्या गावातलं आलतं की टेम्पो भरून. येऊ काही म्हातारी आलती का नाही लग्नाला? आता कशी लागली डोळे वाटरून पाहिला. अहो काय सांगायचंय, म्हणली पोरगलय चांगलंय, पोरगलय चांगलंय, देखना देवायन तोंडावर ना खायन. आला बाई आमचं दाजी. बरं का, कुठे गेला होते पेंट्या? येऊ का हे पेंट्या आलता का नाही लग्नाला? आलता की नाही? होय मन आत्याच्या लग्नाला आलता का नाही? काय सांगायचंय मंडळी, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टपावर बसून आला. आलाची आला, लग्नात पहिल्याच पंक्तीला गिळायला बसला. करदुडा तुटुस्तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या सगळ्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला. पण काय सांगायचं, घाई गडबडीमध्ये हो तुम्हाला माझा नवरदेव दाखवायचा राहून गेला, माझा नवराच दाखवायचा राहून गेला. कुठं बसलं आमचं मिस्टर? तिकडे का कुठं आहेत? येऊ का की आमचं मिस्टर आहेत? रॉंग नंबर लागला. या बघा ते टोपीवाले. हा बस 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 बस, उठा उठा उठा, लादायचं नसते. हा वाजवा, उठा उठा उठा. आले आले आले. इकडे 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 पुढे या. इकडे पुढे येऊन उजेड पाडा. इकडे या, पुढे यावं म्हणते. हस उजव्या हाताला या असं. दिस इज माय मिस्टर. बरं का माऊली महाराज, माझा नवरा आहे. पण तुम्ही म्हणता बायडे, ए बायडे, तुम्ही म्हणता तू एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडले? पण मावशी माझा नवरा तसा स्वभाव लय चांगला. खाली बघा, म्हातारा झाले पण बॅटरी नाही उतरली, आणखी फुल चार्जिंग आहे, एक कांडी सुद्धा हल्ली नाही. बरं का मंडळी, हे माझा नवरदेव. तुम्ही म्हणताल तू एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडला, पण तसं स्वभावानं माझं मिस्टर लय चांगले आहे ना. बघायचं तुम्हाला? खाली बसा. हा आता उठा उठा. थोडा गुडघ्याचा त्रास आहे, पण माझं सगळं ऐकतात. खाली बसा. पहिलं मावशी, नवरा असा असला पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, उठ म्हणलं उठला पाहिजे, आणि एक तडाका दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटला पाहिजे. बाकी एवढा गुण लय त्यांचा खास आहे. बरं का, आमचे अनंत महाराज यांचे वडील मुंजाभाऊ धर्मे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले. धन्यवाद. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय सांगायचं मंडळी, लग्न झालं नांदायला गेली, लग्न झालं नांदायला गेले, पण मावशी आवलाद लय कडू निघाली. मोडकच घर, अहो मोडकच घर आण पडकच छप्पर. मला सांगा मंडळी, संसार करण्याकरता चांगलं घर लागतं पाहिजे का नाही? चांगलं घर बोलताना बारीकच ठेवा. संसार करण्याकरता चांगलं घर लागतं. मी म्हणते नसन 2 BHK, कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे की नाही? पण हाय का राहायला घर तरी? बघत्यात तर कसं बघा की पापणी तरी खाली टाकली का आणखीन. कसे कसे उभा राहिलेत पहा, कसे उभा राहिले जणू काही झडपीला निवडून आल्यात. पण बसा, घ्या बसून छान घ्या. अहो मोडकच घर आण पडकच छपर, आणि यांच्या देवाला देवघर नाही, म्हणून म्हणते काय, अन दादला नको ग मला नवरा नको ग, दादला नको ग मला नवरा नको ग, दादला नको
आणि दादला नको ग मला दादला नको ग मला नवरा नको ग दादला नको ग मला नवरा नको ग. बरं का मंडळी, तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवरा सोडती का? पण मावशी अहो मी म्हणते ना सुद्धा चांगलं राहायला घर नसलं तर काय हरकत नाही, पण मला सांगा कमीत कमी घालायला चांगली साडी तरी पाहिजे का नाही? नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही? पण मोडद्यानं लग्न झालं तसं एक तरी साडी घेतली का? अहो काय सांगायचं, लोकांचे नवरे आपल्या बायकोला काय 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 घेतात, पण लग्न झालं तसं एक सुद्धा साडी मावशी घेतली नाही. मग तुम्ही म्हणताना आत्ताच 5 साड्या बदलल्यास की, पण ह्या 5च्या साड्या आमच्या माऊली महाराजांनी आणल्या होत्या. मला म्हणले बायडे तू एवढी देखणी दिसती, मग साडी का जुनी घातली? हो, म्हणून त्यांनी 5च्या साड्या भेट दिल्या. म्हणून तरी कशी मावशी 4 चौकीत आली, नाही तर काय सांगायचं, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होते. अहो एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं कधी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती. पण आता उगा कार्यक्रमाला यायचे म्हणून आंघोळीची गोळी घेऊन आली. फाटकचं लुगडं तुटकीचं चोळी शिवून वापरीन म्हणलं, पण तिला शिवायला दोरा की हो नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. हा दादला नको नवरा नको दादला नको ग बाई. हा दादला नको नवरा नको ग बाई. आणि हा दादला आणि ह्यो नवरा आणि ह्यो ठोंब्या. काय सांगायचं, अहो मी म्हणते नसुद्या चांगली साडी घालायला काय हरकत नाही मावशी, पण कमीत कमी मला सांगा घरामध्ये जेवायला पाहिजे का नाही, खायला पाहिजे का नाही? हा पण बघा ना सप्त्यातल्या पंक्ती गाऊन कसा बोक्यासारखा फुगलाय. मला आहे का काही? अहो नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजींवर तेलाची धार सुद्धा नाही. हो म्हणून म्हणते नवरच नका. पण खोटं सांगत नाही मावशी, मी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो तुम्हाला खोटं वाटलं म्हणून 200 किलो कमी सांगितलं. मी जर अशी मोटरसायकलीवर बसली ना तर मोटरसायकलीचा टायर वजन पंक्चर व्हायचं, आणि अशी सोप्यावर बसली ना तर सोप्पा वजनानं कणायचं. एवढं माझं वजन. पण काय सांगायचंय, अहो यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली आहे. का? कारण खायलाच काही नाही. बरं मी म्हणते नसू द्या, हो काय हरकत नाही चांगलं खायला, पण मला सांगा सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण म्हणलं भांडण करायला आवडतं? हे का नाही आगाव कुठं ना येऊ नको म्हणलं तर कोण्या गाडीत बसू. सर्वात जास्त महिलांना दागिना आवडतो, सोनं आवडतं का ना मावशी? पण लग्न झालं तसं एकतरी फुटका म्हणे माझ्या गळ्यात बांधलाय. कसे मान हली देत बघा. अहो काय सांगायचं, अहो कुठं हळदी कुंकवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब नाव घ्या की ताईसाब नाव घ्या की, पण मेल्याचं नाव सुद्धा घे वाटत नाही. पण मावशी आता एक तुमचा मान राखते आणि यांचं शेवटचं एक नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते. घटस्फोट बसा वरडत. यांना इथं सोड चिठ्ठी देते आणि या कॅमेरेवाल्या सोबत जाते. हा कॅमेरावाला किती खुश झाला बघा. मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका. बर का, मुंबईला पडला पाऊस, जाऊ द्या एवढ्या लांब कशाला पाऊस पडायचा, तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते. पाथरीला पडला पाऊस लोणीला आला सडाका. पाथरीला पडला पाऊस लोणीला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका. आणखी एक घे की. आणखीन एक घेऊ बया, तुमच्या जवळचे दिसते. हो नाही कलरून ओळखलं तुमची भावकी दिसते. हो बरं घेते ऐका. पहाटच्या पारी कोंबड कुकत. काय झालं? नीट बस, मांडी घाल. मला काय सावडाला आला काय तू? नीट बस. हाताची घडी नाकात बोट घातलं त्यानं.
मुंबईला पाथरीला पडला पाऊस, लोणीला आला सडका झालं. पहाटाच्या पारी कोंबडं कुकत, पहाटाच्या पारी कोंबडं कुकत, आणि जे आमचं भारूड फुकड बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत. बघा भुकलं का नाही. सुरतेचे मोती गुळ धाव सोने, आव यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले, तुरस येते नाही. म्हणून म्हणते काय नवरच नको. पर जाऊन दे मावशी, नवरा बिचारा कसं कसं ना, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकर. तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाखवू ग. नंबर 1चा पिंट्या दाखवू. कुठं बसलाय, कुठं बसलाय. या हांबाय. ओय कसा दिसत माझा अमिताभ बच्चन. कसा बसला बघा, जणू का बाबळीच्या खोडावर बसला. पिंट्यावर सरक. पिंट्या ए पिंट्या, तू चुन्याची डबी लेट वाचायली बघ. लाजला आहे ना. बरं का, माझा नंबर 1चा पिंट आहे. नंबर 1चा पिंट आहे माझा. पहिल्या लॉकडाऊन मधलं हा पिंट्या. पप्पाला टाटा कर. पप्पाला पप्पाला खुश झाला. पप्पाला वाटलं असल्या, पप्पाला वाटलं बरं झालं बायको आहे तीच भेटली. पण हे माझा नंबर 1चा पिंट आहे बरं का. सांभाळायला मोठं झालं. पिंट्या, मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघ मम्मी. काय म्हणायचं? ठीक आहे, आव ग मम्मी. मोठ्यानं म्हणायचं ए पिंट्या आव ग मम्मी. नोकियाची बॅटरी फुल चार्ज घेऊ. नंबर 1चा पिंट्या बरं का. पिंट्या असा का दिसतो माहिती का? हे असा का दिसतोय? याला नाही ना, याला झालाय चिकनगुनिया. ठेवते मावशी. दवाखान्यात आई. नंबर 1चं पोरग माझं. नंबर 2चं दाखवते तुम्हाला. मम्मीचे केस सोड, नाही तर मम्मीला टकली करशील. लोक म्हणते मम्मी काय बालाजीन आली का काय. हे 2 नंबरचा पिंट्या. दुसऱ्या लॉकडाऊन मधलं आहे बरं का. पप्पाला टाटा कर. पप्पी दे पप्पाला. पप्पी द्यास कर. सगळं ऐकतोय, सगळं ऐकतोय. मुर्दा बापाव गेलाय. पप्पाला खुश झाला. पप्पा नुसते लेकरं मोजतोय आता. हे नंबर 2चं पिंटे माझं. ए पिंट्या, कुठे गेल? कुठे गेल? संडासला.
तरी म्हणलं मंडपात मागापासून वास कळचं घुमतोय. अरे असली कामं सकाळी सकाळी करायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतोय. बरं का मंडळी, पोरगा मागापासून विचार करतोय, माझ्याकडे बघतोय म्हणतोय माझ्याकडे बघतोय आणि पोरगा विचार करतोय म्हणतोय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती का नाही? हा, पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. पिंट्या ओलं लागलंय, मुतला बितला नाही. हा, तसं काय करू नको बघ. काय सांगायचं, काट्याला लय सवय, कुठं कार्यक्रमात नेलं का नाही. मावशी काय सांगायचं, किती महिन्याचं असेल? किती महिन्याचं असेल? हा, अव आत्ताशी 6 महिना झालं. आणखी पोराचं नाव सुद्धा नाही ठेवू का नाव? पहिल्या दिवशी फिल्म दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख, अन पळणा गातो या अशोक सराफ, जो बाळा जोरे जो. अव दुसऱ्या दिवशी झाला वाद, बारशाला आलाय लालू प्रसाद, आणि सोनिया गांधी म्हणे मिठूया वाद, जो बाळा जोरे. तिसऱ्या दिवशी लढीवाळ बाळ, आणि खायला मागते गुटक्याची माळ. काय सांगायचं, पोराला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक. पण मोहनराव डक आमच्या पोराचे मामा, यांच्याकडून पोराच्या खाऊसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं. मला म्हणले तायडे पोरग लयच खराब झालंय. मला म्हणले पाथरीला जा 2-4 पोते गोळी पेंड आण, कपरी पेंड आण, पोरला दुधात भिजून खाऊ घाल, पोरग दष्टपुष्ट दिसत. कृष्णा गिराम या भावी भक्ताकडून सुद्धा 51 रुपयाचं बक्षीस आलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बरं का मावशी, पोरला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक, पण पोरग रडायचंच थांबना. ए नाही 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 नाही, हे बघ गप, हे बघ काय झालं. पप्पानं मारलं होय. काळजी करू नको, आपण दोघं मिळून पप्पाला तुडू. शेवटचे कांगाई गीत गाऊन बघते. पोरग रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर पप्पाच्या हवाली करते. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना. समजाविते मागील ते खाया देते, परी समजाविते मागील ते खाया देते. पटोनी जविते हलविते पालना. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ, परी करीतो चंदू, रडतसे स्पंद रडतसे स्पंद. नत्र वाटी वाहते बिंद, वाटी वाहते बिंद, याचा डोळा लागे ना. रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ माझं, रडता राही ना, रडता राही ना बाळ. असं हे नाही, पोरग माणसं बघून दचकते. नंदूभाऊ बुरंगी आमच्या पोराचे चुलत मामा, यांच्याकडून सुद्धा पोराच्या खाऊसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद.
नाही ग माय ताणवलं नाही गाप नाही त्या बघ तडका देत असते आपण बरं का पोटी भरून याद सर्वांगी सुंदर गावते गजनार्दनी प्रेम गजनार्दनी प्रेम यशोदेसी माऊलीला रडता राहीना रडता राहीना रडता राहीना बाळमज 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 रडता राहीना कुठे गेलो मुर्द काय करायचं हा मुलांनो खाली बसा खाली बसा पोराव लय आरडायचं नाही कसं होतंय एखाद्या वेळेस दुसरी कोणचा आवाज निघतो निसर्गाचा नियम लय ताणली की फाटत असते त्यामुळे वडावड करायचं नाही गप. छान खेळीमेळीचं वातावरण झाले त्याच्यामुळे मी पण लय रंगात आली असा संसार आहे बरं का मंडळी असा संसार आहे माझा चांगली सोन्यासारखी लेकरं सोन्यासारखा नवरा पण मावशी संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं 90चं व्यसन माझे मिस्टर बर का रोज पित नाहीत रोज पित नाहीत फक्त आठवड्यातून 6 दिवस पितात रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे लय इमानदारीत पण काय सांगायचं जिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो म्हणून मावशी ठरवलं तुळजापूरला गेले तुळजापूरच्या भवानी मातेच्या पुढे हात पसरला पदर पसरला म्हटलं भवानी माते धाव आणि माझ्या नवसाला पाव त्यावेळी ती भवानी माता नवसाला पावली म्हणून तिचे 5 घर जोगवा मागते बरं का मंडळी जोगवा भवानी मातेचा असतो महालक्ष्मीचा भवानी आईचा जोगवा असतो बरं का मंडळी सर्वांनी जोगा वाढायचा महिला मंडळ असला तर वाडा नसले तर काय जबरदस्ती नाही असला तरच वाडा नसला तर शेजारने उसना घेऊन का होईना पण वाडा नाही वाढला तर पहाट तुमच्या डोक्यात वावतील बघा पुरुष मंडळ तुम्हाला सुद्धा सुट्टी नाही तुम्ही पण वाढायचा नाही तर तुम्हाला नुसते सकाळी पातळ जुलाब घी डबड की पळ उसाच्या रानात म्हणून आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दनाला लागून त्रिविध तापाची करवया धाडणे त्रिविध तापाची करवया धाड भक्ता पायनी पावसील बलाई आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा आता एवढ्या रातची चहा कडून आणायचा आई चहा नसला तर वडापाव पण चालल हॉटेल बंद झाले वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालल दुकानं बी बंद झाली नाही तर कुरकुरे पण चालतील आई माझं एक कोड होता ग काय म्हणला भक्ता माझं एक कोड होता एक कोड ए भक्ता हो अरे जर का तुझं घोडा असेल बर जर का तुझं घोडा असेल तिकडे कानसूरला नेऊन सोड आई घोडा नाही का आई कोडा होता कोडा जरा लवकर विचार करून देवाचं नवीन वार आई माझं कोडा असं बघता हो. देवाकडे लक्ष ठेव बघता देवाचं नवीन वार रे देव आणखीन वार शिकतोय बर त्याच्यामुळे लवकर विचार करून देवाचं नवीन वार एकदा का वार गेलं की परत देवाला 7-8-10 फॅन लावा लागतात आई माझं कोडा असं होतं आमच्या साऊंड सिस्टीम वाल्या दाजीची दारू कधी सुटन
भक्ता ए भक्ता हो कशाला बिचाराच्या मुळा उठलाय आलाय बिचारा आपल्यासारखं पोट भरायला भरू दे ना गावातच आहे गाव भक्ता हो ए भक्ता हो अरे साऊंड सिस्टीम वाल्याची दारू सुट अरे सिस्टीम वाल्याची दारू सुट कवा सिस्टीम वाल्याची दारू सुट कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुट आई माझा दुसऱ्या कोडा होता ग आ दुसऱ्या कोडा अरे जरा सोपं सोपं विचार आण आपल्यातले आपल्यातच विचार बर कारण इथले लोक मला चॅप्टर दिसायले इथले लोक मला चॅप्टर दिसायले आहेत काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं सडकानं ताणून म्हणते आणि हे काही पुन्हा नाही ट्रॅफिक आणि सिग्नल असायला बघता काय म्हणला काळी कोंबडी आई माझं दुसरं कोड असं होतं दुसरं कोड असं होतं काळी कोंबडी पांढरा अंड काऊन देती बघता हो तू काय डोक्यावर पडलाय का काय बी विचारायला काय म्हणला काळी कोंबडी पांढरा अंड काऊन देती मग तू दे हिम्मत असेल तर दी देली बिचारी देऊ दे की काळी कोंबडी पांढरा अरे अरे असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं भक्ता ए भक्ता हो. काळजी करू नको भक्ता माझ्याकडे तोडगा आहे बर एक काम कर हो. 3.5 मीटर कापड घे घेतलं त्याच्यामध्ये चार घड्या घाल घातल्या. त्याच्यामध्ये 5 किलो हिरवं लिंब बांध बांधले. 5 किलो टाचल्या बांध बांधले. 5 किलो मिरच्या बांध 5 किलो गुलाल बांध बांधला. सगळ्याचं गठुडं बांध बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध कोंबडी मरण नाही वाजना अरे बघता बर ते मला पण माहिती मग पण जर का कोंबडी वजन मिली बर देवाचं डोकं बघ बर जर का कोंबडी वजन मिली बर तर अंड घालायचा कुठं प्रश्न आहे ते करायला का देवाला येण्यात काढतोय आई तिसरा शेवटचा होता की एक कोडा अरे तुला काय गाव करणं गुत दिलं बरं? हो काय पण विचारायला बरं विचार आई माझं कोडा असं होत हा हा आई हा हा पाऊस का पडा ना आई मला असा आधी गिअर टाकू द्यायचा देवाला असा मोसम मध्ये येऊ द्यायचा आता विचार आई पाऊस का पडा ना बघता हो पाऊस पडा ना हो आता ऋतू कोणता चाललाय हो ना नक्की ना हो मग उन्हाळ्यात पाऊस का तुझ्या पप्पान ठेवला तो आई पाऊस तर पडा ना ग आई खरे बघ खरे यंदा पावसाळ्यात सुद्धा पाऊस झाला हम्म. म्हणावा असा पाऊस झाला नाही माझा बळीराजा माझा शेतकरी राजा यंदा काही सुखी झाला नाही बघ पण त्याला एक कारण आहे बघता बर लोक म्हणतात विज्ञान सुधारलं बर लोक म्हणतात तंत्रज्ञान खूप सुधारलं पण देवलंय चॅप्टर देवानं काही गोष्टी आपल्या हातामध्ये ठेवल्या बर बघता हो पाऊस न पडण्याचे काही कारण आहेत बघता बर त्याच्यापैकी एक कारण आहे बघता हो बघता मला सांग तू झाड लावलंस का नाही नाही झाड लावलंस हा हा अरे अंगणामध्ये झाड लावलंस का नाही नाही शेतामध्ये नाही नाही परसात झाड लावलंस का नाही नाही अरे रस्त्याच्या कडेला झाड लावलंस का नाही नाही मग तुला लाज वाटते का? आई पाणी नाही ना झाडाला द्यायला अच्छा म्हणजे झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून तू झाड नाही लावलं बरोबर ना हे बघता आता माझ्या प्रश्नाचं मला उत्तर दे हो मला सांग हो संडासला जातो का हो काय बोलतो हो पाणी नेतो का नेतो नेतो पाणी नेतो हो तोंडाकडे बघ वाटत नाही बरं नेत असेल ए बघता हो. आंघोळ करतोस का हो आंघोळ करतोस हो पाण्यानंच करतो का हो मला सांग बघता अरे तुला संडासला न्यायला पाणी हो तुला आंघोळ करायला पाणी आहे तुला दारू टाकून प्यायला पाणी हो मग मला सांग झाडाला का पाणी नाही एक गोष्ट लक्षात ठेव बरं. ए भक्ता हो इथं बसलेले सगळ्या भक्ताला सांगते बर अरे जोपर्यंत एक झाड लावत नाहीस बर त्या झाडाला पाणी घालून मोठं करत नाहीस तोपर्यंत हा देव पाऊसच पडत नाही बोल कारण
झाडे लावा झाडे जगवा. दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय. आपलं असं चाललंय, याला अडवा त्याची जिरवा. याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून गेलं जातं. लोकांचे हेवे दावे निंदा टवाळकी लोकांची बरोबरी करण्यामध्ये आपलं आयुष्य निघून चाललंय. पण संत एकनाथ महाराज म्हणतात, जोपर्यंत आयुष्य शिल्लक आहे, जोपर्यंत हा मानव देव त्या भगवंताने तुला दिलाय दादा नो आयुष्य रूपी बॅलन्स या शरीरामध्ये आयुष्यामध्ये जोपर्यंत शिल्लक आहे दादा तोपर्यंत त्या भगवंताचं नाम घे. सत्कार्य कर. जिथं सत्कार्य चाललं असेल, सप्ताह चालला असेल, 10-5 रुपये वर्गणीत दे. पण काही काही बहादरले असते, स्वतः बी वर्गणी देत नाहीत आणि दुसऱ्याला बी देऊ देत नाहीत. पण त्यांच्यासाठी स्पेशल नरक येतात. तुका म्हणे म्हणतात ना, तुका म्हणे सत्य कर्मा व्हाय साह्य घातलिया भय नरका जाणे. म्हणतात सर्वात महत्वाचं आहे झाड लावा. एक तरी जीवनामध्ये झाड लावा. कारण एक झाडाकडून माणसानं परोपकार शिकला पाहिजे. झाड माणसाला फळ देतं, फूल देतं, सावली देतं, ऑक्सिजन देतं. माणूस काय देतो झाडाला? निसर्गाला काय देतो माणूस? काहीच देत नाही. म्हणून दादांनो एक तरी झाड लावा. एक माणूस मेला ना तर त्याला जाळण्याकरता गाडीभर लाकडं लागतात. म्हणजे माणूस मरताना देखील एका झाडाचा नायनाट करूनच जातो. किती दलिंद रावला दे बघा. मरताना सुद्धा एक झाड नाहीस करून जातो. मग जोपर्यंत जिवंत तोपर्यंत एक झाड का नाही लावलं पाहिजे? लावलंच पाहिजे दादा. अरे मी असं म्हणेल, त्याच व्यक्तीला लाकडामध्ये जाळा ज्यानं आयुष्यामध्ये एक तरी झाड लावले, त्यालाच लाकडा जाळा. तुम्ही म्हणता मग ज्यानं झाड नाही लावलं त्याला कुठं जाळायचं? त्याला शेगडीवर जाळा. मला काय करायचं? नाही तर ट्रॅक्टरच्या टायरामध्ये घालून जाळा. म्हणून दादा झाडं लावा. स्वच्छ घर स्वच्छ ठेवा, अंगण स्वच्छ ठेवा, शरीर स्वच्छ ठेवा, गाव स्वच्छ ठेवा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची कोरोना सारखी महामारी, स्वाईन फ्लू सारखी महामारी या आपल्या भारत देशामध्ये आपल्या घरामध्ये येणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्या. सुंदर आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. रमेश बापूराव धर्मे या भावी भक्तांकडून सुद्धा 101 रुपयाचा जोग आलाय. धन्यवाद. आईचा जोगवा जोगवा मा, आईचा जोगवा जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन, जोगवा जोगवा मागेन. आता साजनी मी झाले निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडी येला संग. काम क्रोध हे झोडी येले मांग, आणि केला मोकळा मार्ग सुरंग. नवविध भक्तीच्या नवरात्रा, करोनी पोटी मागे न ज्ञानपुत्रा. धरीन सद्भावंतरीच्या मित्रा, दंभ संसार सांडी न कुपात्रा. सज्जन हो, यानंतर कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे. यानंतर माझ्यासोबत आलेले सर्व गुणीजन कलाकार जे मला साथ करतात सर्वांचा एका मिनिटामध्ये परिचय. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार उत्कृष्ट गायक आमचे अनंत महाराज धर्मे, आपल्या गावचं भूषण अनंत महाराज धर्मे यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. कारण माझी तारीख आज तशी खाली नव्हती, पण माऊली महाराजांच्या आणि अनंत महाराजांच्या आग्रहास्तव मी तारीख आजची जी होती त्यांचं काय ॲडव्हान्स नाही आला, त्यांना काही मी फोनच नाही केला. आणि त्यांचा नंतर फोन आल्यानंतर त्यांना सांगितलं की मी आता तारीख दुसऱ्यांना दिली. म्हणून अनंत महाराजांच्या आग्रहास्तव मला या ठिकाणी येण्याचा योग आला. त्यानंतर उत्कृष्ट बुलबुल वादक माझ्यासोबत आले, उत्कृष्ट बुलबुल वादक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट बासरी वादक, हरिभक्त परायण बळा पैशान. बळा पैशान 12च्या आत बँक बंद होती, येऊ दे लवकर. गोरख महाराज तुपे यांच्यासाठी गेला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय नाव आहे? भागवत महाराज धर्मे यांच्यातर्फे 101 रुपयाचा जोगवाला, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट ढोलकी वादक, उत्कृष्ट मृदंग वादक, उत्कृष्ट तबला वादक. हो, वयानं लहान आहे पोरग, मूर्ती लहान पण कीर्ती घाण. आपलं महान आमचे योगेश महाराज भोंबे आळंदीकर यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी मला जे कीबोर्डला साथ करतायत हरिभक्त परायण आमचे अनिल महाराज पिल्लेवार यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा.
कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे. आतापर्यंत जशी साथ दिली, जशी दाद दिली, अशी शेवटपर्यंत साथ द्या. बोला, पुकारा. वाढ